मॅग्नेशियम बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। मॅग्नेशियम हे खूप महत्त्वाचं न्यूट्रिएंट किंवा महत्त्वाचं पोषक तत्व आहे आणि त्या संदर्भात जाणून घेणं गरजेचं आहे, कारण मॅग्नेशियमची पण कमतरता ही कॉमन आहे आणि खूप जणांना मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणं असतात। तर मॅग्नेशियमचं कार्य काय आहे आपल्या शरीरामध्ये? सो मॅग्नेशियम हे शरीरामधील खूप महत्त्वाच्या कार्यासाठी गरजेचं असतं। सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे एनर्जी प्रोडक्शन, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा बनवण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते। त्यासोबतच आपले मसल्स किंवा स्नायूंचं फंक्शन व्यवस्थित चालण्यासाठी, स्पेशली स्नायू जे कॉन्ट्रॅक्ट होतात किंवा स्नायू जे आकुंचन पावतात यासाठी मॅग्नेशियमची गरज असते। त्यासोबतच आपल्या बोन हेल्थसाठी, म्हणजे हाडांना स्ट्रॉंग ठेवण्यासाठी किंवा हाडांचं एक स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते। त्यानंतर आपल्या शरीरामध्ये एन्झाईम्स बनवण्यासाठी किंवा हॉर्मोन्स बनवण्यासाठी पण मॅग्नेशियमची गरज असते। आणि एक खूप महत्त्वाचं जे फंक्शन आहे मॅग्नेशियमचं ते म्हणजे आपल्या नसांसाठी हे खूप गरजेचं आहे। सो आपल्या मेंदूतून आपल्या बॉडीला जे सिग्नल जातात, म्हणजे कुठलंही कार्य होण्यासाठी मेंदू आपल्या नसांमार्फत शरीरामध्ये सिग्नल पाठवत असते आणि नसांना हे सिग्नल कॅरी करण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते। मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे जी लक्षणं दिसतात ती म्हणजे पहिलं जे आहे ते म्हणजे मसल क्रॅम्प्स, म्हणजे स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येणं, स्नायूंमध्ये दुखणं, कडकपणा येणं। त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे इरेग्युलर हार्टबीट, म्हणजे हृदयाचे ठोके व्यवस्थित न पडणं। तिसरं जे आहे ते म्हणजे थकवा जाणवणं। सो एनर्जी प्रोडक्शनसाठी किंवा ऊर्जा बनवण्यासाठी मॅग्नेशियमची गरज असते, त्यामुळे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये थकवा जाणवू शकतो। चौथं जे आहे ते म्हणजे डोकेदुखी, स्पेशली मायग्रेन हा जो आजार आहे हा मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतो। त्यानंतर पाचवं जे आहे ते म्हणजे पेनफुल पिरियड्स, म्हणजे मासिक पाळीमध्ये महिलांना जे पोटामध्ये खूप अतिप्रमाणात दुखतं हे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतात। तुम्ही कॅप्शनमध्ये वाचू शकता की कुठल्या कुठल्या अन्नामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं।